श्री स्वामी समर्थ. अध्याय 42. ब्रह्मदेवाचा त्वष्टा हा व्यक्त असा अवतार होय. त्याला एक पुत्र झाला. तो फार सुंदर होता. तो सुज्ञ व सर्व कार्यात कुशल होता. उपनयनास योग्य झाल्यावर त्वष्टाने त्याची मुंज केली व विद्याभ्यासासाठी त्याला गुरुगृही पाठवले. एकदा पावसात गुरूंची पर्णशाळा गळू लागली तेव्हा शिष्याला आपली सेवा सांगावी म्हणून गुरुने त्याच्याजवळ पक्के घर बांधून देण्यास सांगितले. गुरुपत्नीने नेमकी अंगाला बसेल अशी शिवण व विणकाम नसलेली काचोळी मागितली. मुलीने खेळातले हस्तिदंती घर व ताटक नावाचे कर्णभूषण मागितले. तर गुरुपुत्राने पायात घालायला पादुका मागितल्या, ज्यांना चिखल लागू नये. तो मुलगा लहान होता. गुरुसेवा करणे कर्तव्य आहे अशा भावनेने त्याने ते काम अंगावर घेतले व गुरूंची पर्णशाळा सोडून निघाला. तो घोर रानात शिरला आणि पश्चाताप पाहून हे काम उगीच अंगावर घेतले, आता कसे होणार अशी फार चिंता करू लागला. तोच त्याला तेथे एक अवधूत यती भेटला. बालकाला त्या यतीचा आधार वाटू लागला. त्याने यतीला सर्व माहिती सांगून यावर काय उपाय आहे असे विचारले. त्यावर उपाय करून यतीने त्याला काशी यात्रा करण्यास सांगितले. तो त्याला स्वतः काशीपर्यंत घेऊन गेला आणि त्याला काशीतील यात्रा व स्नाने, दर्शने व पूजा कोणत्या आणि कशा कराव्यात ते सांगितले. मग तो यती गुप्त झाला. काशी क्षेत्रातील सर्व शिवलिंगांची दर्शने व तीर्थस्थाने बालकाने पूर्ण केली. तेव्हा त्याला शंकर प्रसन्न झाले व वरदानाने सृष्टीतील सर्व वस्तू निर्माण करण्याची शक्ती दिली. विश्वकर्मा असे त्यांचे नाव ठेवले. विश्वकर्म्याने आपल्या नावाचे लिंग तेथे स्थापन केले. नंतर सर्व इष्टवस्तू त्याने निर्माण करून गुरुला व त्याच्या परिवाराला दिल्या. शंकराने सांगितलेल्या गुरुभक्तीचा महिमा व सेवाधर्माचा दुष्कारपणा श्रीगुरूंनी सायनदेवाला समजावून सांगितला. श्रीगुरू काशी यात्रेचे वर्णन करीत असताना योगशक्तीने सायनदेवाला स्वतःसह प्रत्यक्ष काशी यात्रा घडवली. एवढे सांगून होत आहे तो रात्र संपून सूर्योदय झाला. चिंता हाच अंधार व गुरुकृपा हीच ज्योती होय असे सांगितले. त्यावेळी सायनदेवाने संतुष्ट होऊन श्रीगुरूंना वंदन केले व म्हणाले, स्वामी, तुम्ही मला जी कथा सांगितली ती खरोखरच अद्भुत वाटली. काशी यात्रेची पद्धत तुम्ही मला सांगत होता तेव्हा असे वाटले मी तुमच्याबरोबर स्वतः काशीतच होतो. मी जागा आहे की स्वप्नात हेच मला कळेना असे म्हणून त्यावेळी त्या सायनदेव विप्राने श्री गुरूंच्या चरणी नमन करून कारुण्यपूर्ण शब्दात त्यांची प्रार्थना केली. अशा प्रकारे सायनदेवाने केलेली स्तुती ऐकून श्री गुरु खूप आनंदित झाले. श्री गुरूंच्या अंतःकरणात भरपूर कृशा उत्पन्न झाली होती. आईची बालकावर जशी माया असते तसे त्यांना मायेने वागविले. घरच्या गोष्टी सांगून सायनदेवाने आपल्या पुत्र कलत्रांच्या संबंधी श्रीगुरूंना सविस्तर सांगितले. आपल्या पत्नीला श्रीगुरूंच्या पाया पडायला सांगून दोन्ही मुलांनाही त्यांनी त्यांच्या चरणावर घातले. त्यांचा मोठा मुलगा नागनाथ त्यांच्या मस्तकावर श्रीगुरूंनी कृपेने हात ठेवला. ते सायनदेवाला म्हणाले, तुझा ज्येष्ठ पुत्र दीर्घायुषी होईल. त्याला पुष्कळ संतती होईल. तुला जी दुसरी पत्नी आहे तिला 4 पुत्र होतील. तेही श्रीमंत होतील. तू आता सुखाने राहावेस. तुझा जो वडील मुलगा आहे तो माझा भक्त होईल व त्याची सर्वत्र कीर्ती होईल असा श्रीगुरूंनी आशीर्वाद दिला. श्री स्वामी समर्थ.